सुहित जीवन ट्रस्टचा बौद्धिक अक्षम मुलांना अक्षमतेकडून सक्षमतेकडे नेण्याचा संकल्प सिद्धीचा जो प्रयत्न होत आहे तो निश्चितच कौतुकास्पद व वाखण्याजोगा आहे। सुहित जीवन ट्रस्ट ही संस्था 2004 पासून पेण तालुक्यात अखंडितपणे कार्यरत असून या विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था यशस्वीरित्या कार्यरत आहे। या संस्थेमधील विशेष बालकांच्या विशेष गरजा भागवून त्यांना अडथळा विरहित वातावरणात जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचं समाजात पुनर्वसन करणं हा या संस्थेचा निस्वार्थी हेतू कौतुकास्पद आहे, असा व्हिडिओद्वारे संदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथील जिल्हास्तरीय क्रीडा व प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दिला आहे। स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या, एरिया डायरेक्टर डॉक्टर भगवान तलवारे, स्पोर्ट्स डायरेक्टर डॉक्टर जितेंद्र ढोले, ESPN स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र रायगड तसंच सुहित जीवन ट्रस्ट पेण संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर सुरेखा पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व क्रीडा प्रशिक्षण नुकतेच पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या प्रांगणामध्ये संपन्न झाले। या कार्यक्रमाचं उद्घाटन भगवान तलवारे, ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र ढोले, स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राचे स्पोर्ट्स डायरेक्टर तर किशोर राणे, स्वीय सहाय्यक माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व दिनेश पत्की, सिनियर डायरेक्टर ऑपरेशन एशिया पॅसिफिक स्पोर्ट्स बॉक्स सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, किरण शिंदे, फायनान्स कंट्रोल एशिया पॅसिफिक सॉफ्ट बॉक्स सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि धनंजय पठारे, स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र रायगड सेक्रेटरी यांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे। मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील मालिकांमध्ये आपल्या लोकप्रिय अभिनयाची छाप प्रत्येक घराघरात पोहोचवणारे प्रसिद्ध अभिनेते राकेश बाळपट यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलंय। त्याचबरोबर प्रकाश वाघ, संगीता माने, पेण नगरपालिका शिक्षण विभाग, संजय कडू हे या ठिकाणी उपस्थित होते। बक्षीस वितरण समारंभ किशोर राणे, हेमंत लेदाडे यांच्यासह समाजातील विविध स्तरांवरील व्यक्तीसह रायगड, मुंबई, पुणे, नवी मुंबई या जिल्ह्यातील बौद्धिक अक्षम विद्यार्थी, युनिफाईड पार्टनर्स, तज्ज्ञ कोचेस तसंच स्वयंसेवक हे देखील खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। या क्रीडा स्पर्धेत नवी मुंबई, रायगड, मुंबई, पुणे या 4 जिल्ह्यातील एकूण 24 संस्थांनी सहभाग घेतला। 4 जिल्ह्यातील 171 प्रतिस्पर्धकांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला। तर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। तसंच क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।